आज आपण बनवलेली आहे छोले मसाला. ही छोले मसाल्याची भाजी अत्यंत आपण कमीत कमी मसाल्यात बनवलेली आहे पहा. त्याच्यामध्ये छोल्याची जी ओरिजिनल चव आहे त्याची ती इथं आपल्याला चाखायला मिळते पहा. कुठेही मसाल्यामध्ये छोले हरवताना आपल्याला दिसत नाहीत पहा. म्हणजे कमीत कमी जे घरगुती मसाले आहेत त्याच्यामध्येच आपण ही बनवलेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना सुद्धा ही रेसिपी चांगल्या पद्धतीने बनवता येणार आहे पहा. आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहे पहा. सुरुवातीला आपण नमस्कार, मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आपण हे छोले रात्रभर भिजायला टाकले होते पहा. 1 कप भरून छोले घेतलेले आहेत. तुमचे जसे मेंबर असतील तसे तुम्ही ते वाढवायचे आहेत. भिजवून आपण ते कुकरला लावलेले आहेत पहा. त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे थोडंसं. थोडं टाकायचं आहे. नंतर आपल्याला पुन्हा मीठ टाकायचं आहे आणि छोले बुडून वरती थोडं पाणी येईल एवढं पाणी टाकायचं आहे. नंतर आपल्याला किती पातळ पाहिजे ते आपण नंतर ठरवू. कुकरच्या मोठी शिट्टी जी आहे ती मोठ्या फ्लेमवर करायची आहे. नंतरच्या ज्या 2 शिट्ट्या आहेत त्या मध्यम आचेवर आपल्याला करायच्या आहेत पहा. शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर थंड झालेला आहे. आपण तो कुकर आता ओपन केलेला आहे. आपल्याला किती शिजलेत छोले ते बघूयात आपण. छोले छान शिजलेत पण तरी पण तुम्हाला मी ते बोटावर घेऊन दाखवते. एकदम पुरणासारखे शिजलेत पहा. आता आपण भाजीला सुरुवात करणार आहोत. गॅस पेटवलेला आहे, कढई ठेवलेली आहे. कढईत आपण तेल टाकून घेऊयात पहा. खूप तेल पण आपण इथं टाकलेलं नाही पहा. कमीत कमी तेलातच ते बनवलेले आहेत. अशी चमचमीत आणि झणझणीत रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. आता मोहरी टाकलेली पहा आपण इथं जिरे टाकलेले आहेत आणि इथं उभा चिरलेला लसूण आपण टाकलेला आहे. कांदा स्मॅचरला मी बारीक करून घेतलाय. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हाताने पण बारीक करू शकता पहा कांदा किंवा मिक्सरला चालू बंदवर मिक्सर करून ते सुद्धा तुम्हाला बारीक कांदा करता येईल. कांदा चांगला तळून घ्यायचा आहे पहा. मग गोल्डन रंग येईपर्यंत तो आपल्याला तळायचा आहे. गोल्डन रंग आलेला आहे पहा आपल्या कांद्याला. असा बारीक कांदा छोल्यामध्ये फार चवदार लागतो पहा. दाताखाली कांदा येताना दिसतच नाही मग. आता हे मसाले आपण थोडेसे काढलेले आहेत पहा. आपला हिंग आहे, तुमचं हळद आहे, नंतर तांबडं तिखट आहे आणि काश्मीरी लाल आहे तिखट. अर्धा-अर्धा चमचाच मी ते घेतलेला आहे. आम्हाला फार तिखट नाही चालत. नंतर हा छोले मसाला मी बाहेरचाच वापरला आहे. तो अर्धा चमचा घेतलाय मी आणि इथं धना पावडर आहे ती अर्धा चमचा घेतली आणि पलीकडे एक मसाला होता, तो पण अर्धा चमचाच घेतलेला आहे. अगदी थोडे मसाले इथे मी वापरलेले आहेत. जास्त जर सदस्य असतील तर तुम्ही मसाले वाढवू शकता पहा. अर्ध्या चमच्याच्या ऐवजी मग 1-1 चमचा वापरायचा. इथे ही टोमॅटोची ग्रेव्ही पण मी इथं करून ठेवली होती पहा. याच्यामुळे छोले दाट होतात, पण तरी पण इतके दाट नाही होत पहा. आपल्याला ते दाट छोले होण्याचं रहस्य तुम्हाला सांगायचं आहे. व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. मगच आपल्याला रेसिपी चांगली कळते पण आपल्याला बनवता पण येते. मीठ इथं टाकून घेऊ पहा आपण. सगळंच मीठ टाकून घ्यायचंय म्हणजे आपले मसाले पण चांगले शिजतील मिठामध्ये. टोमॅटोची ग्रेव्ही पण चांगली शिजेल. हे थोडंसं पाण्यात आपल्याला ते शिजवून घ्यायचे. थोडे मसाले आपले जळणार नाहीत मग. जो स्वाद आहे तो तसा टिकून राहतो. छोले तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असाल, वेगवेगळे मसाले टाकून बनवत असाल, पण असे साधे पण एकदा करून बघा. मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे पहा. ह्या स्टेजला आपल्याला त्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकायची आहे. मसाल्यामध्येच कोथिंबीर टाकल्याने तिचा स्वाद टिकून राहतो. मसाल्याला पण छान स्वाद येतो पहा. मी भाज्या फार कमीत कमी मसाल्यात बनवते पहा. मूळचा जो स्वाद आहे,
पदार्थाचा तो मग आपल्याला चाखायला मिळतो. आता कोथिंबीर टाकलेली आहे पहा आपण ती कापून वगैरे ठेवली होती आपण अगोदरच धुवून स्वच्छ करून. ही कसुरी मेथी पण याच्यात थोडी टाकायची आहे. ग्रामीण भागात जर असेल तर टाका, नसेल तर काही अडचण येणार नाही. छोल्याच्या चवीमध्ये काही फार मोठा फरक नाही पडणार. छान लागेल तशी पण. चांगली वाफ आलेली आहे पहा. शिजलेली आहे आपली कोथिंबीर. आपल्याला आता याच्यामध्ये पाणी टाकायचंय पहा म्हणजे छोले टाकायचे आहेत अजून. छोले टाकून घेतलेले आहेत. आपण थोडे छोले पाठीमागे ठेवलेले आहेत पहा. त्याचं काय करायचं बघू आपण आता. गॅसची फ्लेम इथं मोठी ठेवायची. आता हे जे छोले ठेवलेले आहेत ना, हे स्मॅश करायचे आहेत पहा आपल्याला आणि याच्यामुळे भाजी दाट होते आणि इतकी चवदार भाजी लागते जबरदस्त. त्याच्यामध्ये ते आपल्याला ॲड करायचे आहेत. थोडंसं गरम पाणी आपण याच्यात टाकून घेतलेलं आहे आता. झालं एक उकळी आली का आपले छोले तयार. झाकण ठेवूयात आपण. गॅस बंद केलेला आहे पहा. छोले तयार आहेत. डिशमध्ये आपण ते काढून घेऊयात आता. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. कलर चांगला आलेला आहे, टेक्स्चर चांगलं आहे, चव पण चांगली आहे. किती दाटसर असे दिसतायत पहा. पोळी, चपाती, भाकरीसोबत तुम्ही छोले खाऊ शकता पहा. धन्यवाद.